तर आपण बघू शकता की रोप जे आहे ते 25 दिवस आणि 30 दिवसाच्या आतलं रोप घ्यावं आपण, जेणेकरून रोपाची कंडिशन चांगली राहील. रोपावर कसल्याही प्रकारचा रोग निर्माण झालेला आपल्याला बघून दिसत नाही. थ्रिप्स आपला व्हायरस जे आहे ते 60 दिवसाच्या नंतर थ्रिप्स अटॅक आपल्या रोपट्या होत असतो. तर आपण लहानपणी व्हायरसवर नसतं ते रोपटं, पण जे वाढ 40 दिवस झाल्यानंतर मुळांची योग्य ती त्याला अन्नद्रव्याची कमतरता भासल्यामुळं रोपामध्ये विकनेस जाणवतो. रोप आपल्याला कुरमुजल्यावर दिसतं किंवा व्हायरसवर गेल्यावर असं दिसतं असतं, पण ती व्हायरसवर न जाऊन त्याची मूळ वाकल्यामुळं अन्नद्रव्याची पुरेपूर त्याला प्रमाणात कमी पडलेली गरज भासलेली असते. त्यामुळे ते झाड तसं दिसलं जातं. त्यासाठी आपण 25 ते 30 दिवसामधलं रोप वापरावं, ही माझी विनंती राहील. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या मिरची पिकाविषयी आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. तरी आपल्या मिरची पिकाविषयी सविस्तर माहिती आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील यापुढे बी. तरी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. धन्यवाद.